स्वामी जयंतीनिमित्त उद्यापासून सप्ताह चालू होत आहे आणि सप्ताह चालू होत आहे आणि वाचायला बसायचं आधी सगळं म्हणजे किचन ते अंगण असं स्वच्छ केलेलं आहे. थोडं जास्त डीप क्लिनिंग न करता थोडं स्वच्छ केलेलं आहे. आता सगळ्यात आधी सकाळी सडा टाकून घेतलेला आहे. मी इथं चुलीजवळ स्वयंपाक बनवतो, तिथं काही वेळेस नॉनव्हेज बनवलं जातं किचनमध्ये पण आणि आता चुलीवर पण. त्याच्यामुळं मी सगळं आधी वाचण्याच्या आधी सगळं स्वच्छ, पोथी लावण्याच्या आधी सगळं स्वच्छ केलेलं आहे. किचनही मीठ हळद पाण्यामध्ये टाकून सगळं किचन हॉल सगळ्या खोल्या पुसून घेतलेलं आहे. सगळं स्वच्छ केलेलं आहे किचन ते अंगण असं. आता हे किचन आहे, सगळ्यात आधी किचनमध्ये थोडंसं झटकून घेतलेलं आहे. आता जाळं तर जास्त नाही, पण थोडे जाळं होतं, मग ते जाळं झटकून घेतलेलं आहे. आता या डब्यांना काही हात लागल्या जात नाही, पण तिथं थोडं जाळं होतं, मग तेही डबे पुसून घेतलेले आहे. जिथं असं जाळं दिसल ते कपड्यांनी किंवा झाडूनी झटकून घेतलेलं आहे. आता किचन वाट्यात स्वयंपाक झालेला आहे, मग किचन वाट्या काय पुसला नाही. आता किचन वाट्यातलं आधी सगळं सुकलेल्या कपड्यांनी किचन वाटा पुसून घेतला. म्हणजे जे भाज्या बिज्या कापलेल्या असत्या त्याचे जे साला असतात ते निघून जात्या, वल्ल्यामध्ये ते चिटकून बसत्या, म्हणून आधी सुक्या कपड्यांनी सगळा किचन वाटा पुसून घेतला. भांडे एका ठिकाणी सिंकमध्ये गोळा केले. आता भांडे धुवून घेतलेले, आधी स्वच्छ भांडे धुवून घेतले. त्यानंतर मग आता तेलाची किटली, मसाल्याचा डबा, पिठाचे डबे असे ज्याला कायम असा हात लागला जातो ते भांडे घासायला काढलेले. आता सगळ्यात आधी भांडे धुवून बाजूला ठेवले आणि हे किचनचं सिंक आहे ते जास्त भांडे ठेवल्यामुळं जास्त तेलकट झालं, मग ते घासलेल्या भांड्याला लागू नये म्हणून सगळ्यात आधी सिंक स्वच्छ केलं. सगळीकडून सिंकची जाळी सिंक असं घासून घेतलेलं आहे. आता पिण्याच्या पाण्याला बाकीचे भांडे घासले की तेलकट तिखट असा वास लागतो, म्हणून मी आधी ग्लास आणि ते धुवून ठेवले घासून. मग बाकीचे सगळे जे भांडे आहे ते घासलेले. आता मसाल्याचा डब्बा घासून तो सुकायला ठेवलेला आहे. आता हा पिठाचा डब्बे जे आहे ॲल्युमिनियमचे, ते लक्स साबणीचे तुकडे होते, त्या साबणीने सहज असे घासून पाहिले ते एकदम चकाचक असे डबे निघाले. ॲल्युमिनियमचे डबे आपल्या अंगाचा जो साबण असतो, आंघोळीचा साबण, त्याने एकदम मस्त असे निघाले जातात. आता किचनचे भांडे घासून ठेवले. त्यानंतर मग हॉल आधी झटकून पुसून घेतलेला आहे. सोफा झटकला तो पुसून घेतला. हॉलच्या ज्या खिडक्या आहेत त्या पण धूळ, आता उन्हाळा आहे सध्या त्याच्यामुळे ते धूळ जास्त येते. मग हॉलच्या खिडक्या ते सगळं व्यवस्थित असं पुसून घेतलं. हॉलही पुसून घेतला सगळा. मग पुन्हा किचन वाटा आता हा गॅस घासणीने घासून काढणार आहे. आता गॅस वाटा कायम नाही घासत, फक्त 2-3 दिवसा मिळून असा घासला, त्याला पाणी लागलं तो गंजतो, मग फक्त कपड्याने पुसून घेते. पण आज गॅस पण थोडासा असा काळा झालता, मग तोही घासून काढते. आणि आता ह्या बादलीमध्ये पाणी घेतलं, थोडंसं पाणी कोमट केलं, त्याच्यात भांड्याचं लिक्विड डिशवॉश टाकलं आणि कपडे धुण्याचा थोडासा पावडर टाकला. आता या कोमट पाण्यामुळं जे तेलकटपणा असतो तो पटकन निघाला जातो, म्हणून मग सगळीकडं ह्या जे पाणी आहे बादलीत केलेलं ते सगळ्या किचन ओट्याची जी स्टाईल आहे त्याला शिंपडून घेतलं आणि 5-1 मिनटं असंच भिजत ठेवलं. आणि 5 मिनटानंतर फक्त स्वच्छ पाणी टाकलं आणि किचन ओटा घासून न घेता धुवून घेतला. एकदम किचन ओटा एकदम चकाचक असं दिसतं. कोमट पाण्यामुळं सगळा तेलकटपणा निघून जातो त्याचा. आता हे जे पाणी सगळीकडे आधी शिंपडून घेतलेलं आहे. पुन्हा आता या बादली स्वच्छ पाणी घेतलं. पुन्हा गॅस घासला होता तोही स्वच्छ धुतला, गॅसची शेगडी. आता स्वच्छ पाणी टाकून पुन्हा कॉटनच्या कपड्यांनी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे.
पुन्हा एकदा सुक्या कपड्याने किचन ओटा पुसला. लगेचच इंडक्शन तेही लगेचच गॅस ओटा पुसतानीच लगेच पुसलेला आहे. आता हे डबे मी सगळे खाली काढले नाही, फक्त एक डबा काढला आणि 2 कपडा घेतला, एक ओला, थोडासा ओला आणि एक सुका असा कपडा घेतला आणि कडापा पुसायला तो कपडा, ओला कपडा आहे त्यांनी कडापा पुसला आणि डबेही तिथालच्या तिथंच एक डबा काढला आणि तो पुसून घेतला. त्याच्यावरची जी धूळ आहे, कारण डबे आत्ताच 2 आठवडे झाले त्यावेळेस घासले होते, मग डबे काय एवढे घाण नव्हते. मग फक्त जी धूळ आहे किंवा जे हात लावतो त्या डब्यांना, ते डब्यांचे डाग पडलेले ते डबे पुसून घेतले. आता मसाल्याचा डब्बाही सुकला होता, मग मसाल्याच्या डब्यात मसाल्याच्या डब्यातला हळद, तिखट, मीठ टाकलं आणि तो डब्बाही जिथालच्या तिथं ठेवून दिला. आता स्टीलचे डबेही सगळे पुसून झालेले. 5 ते 10 मिनिटातच लगेच हे डबे पुसून झालेले आहे, कारण मी तिथालचे तिथंच काढून पुसलेले. फक्त एक असं म्हणजे जास्त मेहनत नाही घ्यायचं असता. थोडे डबे पुसले तर लगेच डब्यांना वेगळीच अशी म्हणजे पुसण्याच्या आधी आणि पुसल्यानंतर वेगळीच लगेच चमक येते आणि स्वच्छ दिसायला लागतं. आता सगळे डबे पुसून झाले. मस्त असे डबे दिसायला लागले, लगेच चमकायला लागले. आता बाकीच्या खोल्या पुसून घेतल्या. झटकून फक्त थोडं झटकून आणि पुसून घेतलं सगळीकडं. पुसताना पाण्यामध्ये हळद, मीठ आणि फिनेल टाकून पुसलेलं आहे. जिना पण पुसून आणला एकाच वेळेस, मग सगळं पुसून घेतलं. हॉल पुसला, टॉयलेट, बाथरूम, बेसिन तेही घासून घेतलं. किचनही लगेच कपड्याने पुसलेलं आहे. अशा पद्धतीने झटकीपट असं सगळं किचन ते अंगण स्वच्छ असं झालं. आणि आता चहा, सगळ्यात शेवट थकवा जाण्यासाठी चहा ठेवला.